वृषभ राशीच्या मंडळींनो, ताईंनो, दादांनो, जर तुम्हाला तुमचा संसार प्रिय असेल ना, जर तुम्हाला तुमच्या हसत्या खेळत्या कुटुंबाची सुख शांती हवी असेल, तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी केवळ एक माहिती नाही, तर तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा आणि अंतिम इशारा आहे. डोळे आणि कान पूर्णपणे उघडे ठेवा, कारण 16 ऑगस्ट नंतर तुमच्या आयुष्यात एक असा भयंकर भूकंप येणार आहे जो तुमचा संपूर्ण संसार एका झटक्यात उद्ध्वस्त करू शकतो. श्रावण महिना हा अत्यंत पवित्र महिना मानला जातो. महादेवाची कृपा मिळवण्याचा हा काळ, पण याच पवित्र महिन्यात वृषभ राशीच्या जातकांसाठी विनाशाचा एक गुप्त सापळा रचला गेला आहे. तुमच्या अवतीभोवती वावरणारी तुमच्या अत्यंत जवळची एक बाई तुमचे जीवलग बनून तुमच्या पाठीत खंजीर खुपसण्याची तयारीत आहे. ती तुमचा असा घात करणार आहे ना, ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल. वृषभ राशीच्या मंडळींनो, तुम्हाला सध्या तुमच्या आजूबाजूला काही विचित्र भास होत आहेत का? घरात पाऊल ठेवताच अचानक अव्यवस्था वाटू लागलं का? पती पत्नीमध्ये किंवा घरातल्या सदस्यांमध्ये विनाकारण वाद व्हायला सुरुवात झाली आहे का? जर हो, तर सावधान राहा, कारण ती घातकी बाई तुमच्या घरात तुमच्या संसारात प्रवेश करून चुकीचे डाव टाकू लागली आहे. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तिचं नावाचं पहिलं अक्षर काय आहे याचा सर्वात मोठा आणि धक्कादायक खुलासा करणारच आहे. एकूण 8 अशा गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे ज्या वृषभ राशीला उद्ध्वस्त करू शकतात. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेवटी महादेवाचे एक असा अत्यंत प्रभावी आणि गुप्त उपाय सांगणार आहे जो या संकटाच्या जागेवरच नाश करेल. एकही सेकंद मिस करू नका. पण त्या अगोदर मंडळींनो, वृषभ राशीच्या मंडळींनो, सर्वात अगोदर आपण जाणून घेणार आहोत की 16 ऑगस्ट नंतर असं काय घडणार आहे. ज्योतिषशास्त्राच्या अत्यंत गुप्त नक्षत्राच्या गणनेनुसार 16 ऑगस्ट नंतर वृषभ राशीचा स्वामी शुक्र आणि कुर ग्रहाची तिथी तुमच्या चतुर आणि कुटुंब भावावर विपरीत परिणाम करत आहे. सुख शांती संसार संकट. ज्योतिषशास्त्र वृषभ राशीचा मूळ स्वभाव हा शांत आणि कुटुंबिक असतो, पण अवधूत चिंतने श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं दिव्य चैतन्य या चॅनलमध्ये मी स्वागत करते. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आले असाल तर आता सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त मात्र कमेंट करायला विसरू नका. कमेंट केली, सबस्क्राईब केलं तर बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी वृषभ राशीचा व्हिडिओ अपलोड करेल त्याचं सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला पडेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. चला तर मंडळींनो, वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. ताईंनो, दादांनो, 16 ऑगस्ट नंतर राहू केतूची सावली तुमच्या कुटुंबिक सुखावर पडणार आहे. यामुळे घरातील वातावरण अचानक तापू लागेल. या ग्रहाच्या प्रभावामुळे तुम्हाला घरात एक अनामिका भीती वाटू लागेल. काहीतरी अघटित घडणार आहे असा सतत भास होत राहील. घरात नकारात्मक ऊर्जा एवढी वाढेल की जवळची माणसं तुम्हाला परकी वाटू लागतील आणि जी व्यक्ती तुमचा विनाश करायला आली आहे ना, ती तुम्हाला हितचिंतक वाटू लागेल. नेमका हाच मानसिक स्थितीचा फायदा ती विशिष्ट स्त्री घेणार आहे. वृषभ राशीच्या मंडळींनो, आता जो खुलासा मी करणार आहे ना, तो ऐकून तुमच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. ती बाई तुमचा घात अचानक किंवा उघडेपणे करणार नाही, तर ती अत्यंत हुशार, कपटी आणि मत्सरी आहे. ती तुमच्या संसारात म्हणजेच की हळूहळू विष कालवण्याचं काम करणार आहे. तिचं पहिलं खिळी काय आहे माहिती आहे का तुम्हाला? ती तुमच्या आणि तुमच्या जोडीदारामध्ये किंवा घरातील मुख्य व्यक्तीमध्ये गैरसमज निर्माण करेल. ती तुमच्या ताईंनो, दादांनो, ती तुमच्या घरी येईल किंवा फोनवर तुमच्याशी तासन तास बोलेल. बोलतो ती तुमच्या घरातल्या छोट्या मोठ्या गोष्टीवरून तुम्हाला भडकवण्याचा प्रयत्न करेल. ती तुमच्या नकळत तुमच्या घरातील आर्थिक परिस्थितीवर, तुमच्या दागदागिन्यावर किंवा तुमच्या बँक बॅलन्सवर नजर ठेवून आहे. वृषभ राशीचे लोक थोडे भाविक असतात आणि लोकांवर लगेच विश्वास ठेवता तुम्ही. नेमका हा स्वभाव तुमचा. हे लोक तुमच्या स्वभावाचा गैरफायदा ती बाई पण घेणार आहे आणि बाकीचे लोक देखील घेणार आहेत. आता लक्ष देऊ नये का? हा तिसरा मुद्दा तुम्हाला चक्रून टाकणार आहे. 16 ऑगस्ट नंतर तुमच्या घरात काही अतिशय विचित्र गोष्टी घडायला दिसतील तुम्हाला, ज्याकडे तुम्ही कधीच लक्ष दिलं पण नसेल. तुमच्या घरातील काही वैयक्तिक वस्तू, जसं की तुमचे जुने कपडे, तुमच्या डोक्याचे केस किंवा तुमच्या जवळचे फोटो अचानक गायब होऊ शकतात. किंवा तुमच्या घराच्या आजूबाजूला मुख्य दारापाशी किंवा कुंडीमध्ये अचानक लिंबू किंवा काहीतरी गोष्टी पडणे, जसं की कुंकू पडणे, हळद पडण्याला जर दिसेल तर होय, वृषभ राशीच्या मंडळीनं, ती बाई तुमच्या संसाराला नजर लावण्यासाठी आणि तुमच्या सुखाचा अंत करण्यासाठी नकर्मक ऊर्जा किंवा तंत्रमंत्राचा सहारा घेण्याची दाट शक्यता आहे. जर तुम्हाला तुमच्या घरात अचानक अशा वस्तू मंडळीनं सापडल्या
तर समजून जा की तुमचा घात करण्याची वेळ अत्यंत जवळ आलेली आहे. ताईंनो दादांनो, तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्या अगोदर तुम्ही आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल ना, तर लगेच सबस्क्राईब करा. आणि हो मंडळींनो, व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पाहत चला. पुढे खूप महत्त्वाच्या गोष्टी मी तुम्हाला सांगणारच आहे. आता तुमच्या मनात सर्वात मोठी शंका निर्माण झाली असेल की आम्ही या कपटी बाईला कसं ओळखायचं? ती आपल्यातच एक असेल तर? होय, ती तुमच्या परिचयातलीच आहे, तुमच्या नात्यातली आहे, तुमच्या ओळखीची आहे. पण तिचे 3 असे लक्षणं आहेत मंडळी. तिचे असे 3 लक्षणं आहेत जी कितीही लपवले ना तरी लपत नाहीत. नीट लक्ष देऊन ऐका. गाजावाजा किंवा अवाजवी सहानुभूती आणि गोड बोलणे. ती बाई तुमच्याशी गरजेपेक्षा जास्त गोड बोलेल. तुमच्या पाठीवर हात ठेवून मी तुझ्या पाठीशी आहे, तुझे घरचे लोकच तुझ्याशी चुकीचं वागतात असं म्हणून तुमच्या मनात घरच्यांबद्दल तिरस्कार निर्माण करेल. मंडळींनो, जेव्हा ती स्त्री तुमच्या घरात प्रवेश करेल ना, तेव्हा तिची नजर घरातल्या कोपऱ्यावर, कपाटावर आणि मौल्यवान वस्तूवर असेल. ती घरातून गेल्यानंतर तुमच्या घरात अचानक प्रचंड भांडणे सुरू होतील. वृषभ राशीच्या घरात काही नवी वस्तू आली किंवा काही आनंदाच्या बातम्या आल्या तर तिच्या चेहऱ्यावर खोटं हसू असेल, पण तिच्या डोळ्यात तुमच्याबद्दल प्रचंड जळफाट आणि मत्सर तुम्हाला स्पष्ट जाणवेल. ताईंनो दादांनो, वृषभ राशीच्या मंडळींनो, आता तो क्षण आला आहे ज्याचा खुलासा करणं अत्यंत गरजेचं आहे. ती बाई नेमकी कोण आहे? ज्योतिषशास्त्राच्या नक्षत्राच्या अतिशय गुप्त आणि गहन अभ्यासानंतर वृषभ राशीचा घात करणाऱ्या त्या बाईच्या नावाचं पहिलं अक्षर समोर आलं आहे. आता आठवून पहा, तुमच्या नातेवाईकामध्ये, तुमच्या शेजाऱ्यामध्ये किंवा तुमच्या मित्रपरिवारामध्ये या अक्षरावरून नाव असणारी कोणती स्त्री आहे, कोणती बाई आहे? 16 ऑगस्ट नंतर अचानक तुमच्या खूप जवळ येण्याचा प्रयत्न करत आहे. ही तीच स्त्री आहे जी तुमच्या हसत्या खेळत्या संसार उद्ध्वस्त करायला निघाले. जर अशी कोणती स्त्री तुमच्या घरात जास्त ढवळाढवळ करत असेल ना, तर आजच तिच्यापासून दूर व्हा. वृषभ राशीच्या मंडळींनो, ताईंनो दादांनो, तुमच्या गोपनीयते संबंधित आहे जो तुम्हाला मोठा धक्का देईल. ती बाई केवळ प्रत्यक्षात नाही तर डिजिटल माध्यमातून तुमच्या संसारात विष घालवणार आहे. 16 ऑगस्ट नंतर तुमच्या किंवा तुमच्या जोडीदाराच्या मोबाईलवर काही अनोळखी मेसेज किंवा फेक अकाउंट मारून मागण्या मेसेज येऊ शकतात. ती बाई वेगळं नाव धारण करून तुमच्या जोडीदाराला किंवा तुमच्या नात्यातील तरुणांना जाळ्यात अडवण्याचा प्रयत्न करू शकते. तुमच्या घरातील चॅट, तुमचे फोटो यावर तिची नजर असेल. तुमच्या नकळत तुमच्या मोबाईलमधील माहिती चोरण्याचा किंवा नात्यात संशय निर्माण करण्याचा हा एक भयंकर कट असू शकतो. त्यामुळे या काळात तुमचे पासवर्ड कोणालाही सांगू नका. ताईंनो दादांनो, वृषभ राशीच्या मंडळींनो, जर तुम्ही माझ्या या इशाऱ्याकडे दुर्लक्षित केले ना, तर 16 ऑगस्ट नंतर पुढील 3 भयंकर परिणाम भोगायला तयार राहा. पहिला भयंकर परिणाम, नात्याचा अंत. तुमच्या संसारात अशा काही गोष्टी घडतील ज्यामुळे पती पत्नीमधील किंवा कौटुंबिक नात्यामध्ये कधी ना भरून निघणारे दरी निर्माण होईल. अधिक फटका मिळता येईल दादांनो. वृषभ राशीची जमापुंजी आणि आर्थिक स्थिरता धोक्यात येईल. अचानक मोठा धनक्षय होईल किंवा तुमची फसवणूक होऊन तुम्ही कर्जबाजारी व्हाल. मानसन्मानाची हानी, समाजात तुमची नाहक बदनामी केली जाईल, ज्यामुळे तुमची वर्षानुवर्षाची कमवलेली इज्जत एका रात्री धुळीला मिळण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. ताईंनो दादांनो, पण घाबरू नका. संकट कितीही मोठं असलं ना तरी हा पवित्र श्रावण महिना विश्वाचा मालक देव भोळा महादेव अजून जागा आहे. या घातकी बाईच्या वाईट नजरेतून तुमच्या संसार वाचवण्यासाठी मी तुम्हाला अत्यंत प्रभावी आणि गुप्त उपाय सांगत आहे. 16 ऑगस्ट पासून हा उपाय तुम्हाला न चुकता करायचा आहे. पण त्या अगोदर मी तुम्हाला त्या बाईचं पहिलं अक्षर सुरू होणारं नाव सांगते. प अ र हे नावं आहेत. ही तुमच्या घरामध्ये कुलं किंवा तुमच्या नातेवाईकांमध्ये किंवा मित्रपरिवारामध्ये असे नावं असले तर त्वरित ओळखा. उपाय सांगण्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल ना मंडळी, लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये आवर्जून श्री स्वामी समर्थ कमेंट करायला अजिबातच विसरू नका. वृषभ राशीच्या मंडळीनं दररोज सकाळी किंवा दर सोमवारी श्रावण संपेपर्यंत तांब्याच्या तांब्यात शुद्ध जल घ्या. त्यात थोडे कच्चे दूध, खडी साखर आणि काळे तीळ टाका. हे जल शिवलिंगावर अर्पण करताना ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय 108 वेळा जप करा. वृषभ राशीसाठी दूध आणि खडीसाखर अत्यंत शुभ मानली जाते. कापूर आणि लवंगाचा दिव्य धूर रोज संध्याकाळी सूर्यास्तानंतर तुमच्या घरात भीमसेना कापूर आणि 2 अख्ख्या लवंगा एकत्र जाळा. त्याचा धूर संपूर्ण घरात आणि विशेषतः घराच्या मुख्य दाराच्या चौकटीवर दाखवा. यामुळे ती वाईट नजर घरात प्रवेश करू शकणार नाही. ताईंनो दादांनो, हनुमान चालीसा आणि मुख्य दारावर स्वस्तिक रोज संध्याकाळी दारात किंवा घरामध्ये हनुमान चालीसाचं पठण करा. तसेच तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावर कुंकुवाने किंवा सिंदुराने स्वस्तिक काढा. बजरंगबली आणि महादेव स्वतः तुमच्या संसाराचे रक्षण करतील.
वृश्चिक राशीच्या मंडळींना वेळ अजूनही गेली नाही. 16 ऑगस्ट जवळ येत आहे. स्वतः सावध राहा. आपल्या कुटुंबाला सुरक्षित ठेवा आणि कोणावरही अंधळा विश्वास ठेवू नका. हा अत्यंत